नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मागच्या तासाला वास्तव संख्या या प्रकरणाला आपण सुरुवात केलेली आहे। त्यामध्ये आपण वर्गमुळात 5 वर्गमुळात 10 हे जे अपरिमेय संख्या आहेत त्या संख्या रेषेवर कशा दाखवायच्या याची काही उदाहरणं अभ्यासलेली आहेत। आजच्या तासाला आपण करणी म्हणजे काय हे बघणार आहोत, ज्याला इंग्रजीमध्ये सर्ड्स असं म्हणतात। त्याची व्याख्या आपण आधी बघूया। करणी जर n ही नैसर्गिक संख्या असेल आणि तिची किंमत एकापेक्षा मोठी संख्या अशी नैसर्गिक संख्या असेल, a ही धनपरिमेय संख्या असेल आणि a ही धनपरिमेय संख्या असेल आणि nth a चे nवे मूळ ही अपरिमेय संख्या असेल, तर या अपरिमेय संख्येलाच करणी असं म्हणतात। नीट लक्षात ठेवा व्याख्या करणीची। n ही एकापेक्षा मोठी अशी नैसर्गिक संख्या पाहिजे, a ही धनपरिमेय संख्या पाहिजे, त्यावेळेला a चे nवे मूळ या पद्धतीने आपण ते लिहितो, या संख्येला करणी असं म्हणतात। ही अपरिमेय संख्या असते। ही संख्या आपण a चे nवे मूळ म्हणजे a चा 1/n वा घात या पद्धतीने सुद्धा लिहू शकतो। या ठिकाणी 3 चिन्ह आपल्याला 3 वेगवेगळ्या चिन्हांचा वापर आपण केला आहे, n, a आणि तिसरं आहे करणी चिन्ह। तर या ठिकाणी या अपरिमेय संख्येमध्ये हे जे 3 अक्षरं आपण वापरलेली आहेत, यामध्ये n ला त्या करणीची कोटी असं म्हणतात, a ला करणीस्थ संख्या असं म्हणतात आणि या चिन्हाला करणी चिन्ह असं म्हणतात। नीट लक्षात घ्या, या व्याख्येमध्ये n ला कोटी म्हणतात, a ला करणीस्थ संख्या म्हणतात आणि या चिन्हाला करणी चिन्ह असं म्हणतात। मग सजातीय करणी म्हणजे काय, तर ज्या करणींचं स्वरूप सारखं असेल। सजातीय करणी म्हणजे काय ते बघा। ज्या करणींची कोटी समान असते त्याच पद्धतीने करणीस्थ संख्यासुद्धा समान असते, त्या करणीला सजातीय करणी असं म्हणतात। उदाहरणार्थ बघा, 8 वर्गमुळात 3 आणि 2 वर्गमुळात 3 या ज्या संख्या आहेत या सजातीय करणी आहेत, कारण वर्गमुळात 3 म्हणजे त्यांच्या दोघांची कोटी ही 2 आहे। या ठिकाणी 2 आपण लिहत नाही, ज्या ठिकाणी nवे मूळ लिहितो ना त्या ठिकाणी दुसरं मूळ आपण लिहत नाही, डायरेक्ट त्या ठिकाणी आपण वर्गमुळाचं चिन्ह करून 3 लिहिलेले आहेत, म्हणजे इथे करणीची कोटी 2 आहे। या ठिकाणी सुद्धा करणीची कोटी 2 आहे आणि करणीस्थ संख्या दोघांमध्ये 3 अशी आहे आणि म्हणून या सजातीय करणी आहेत। आपल्याला या करणींना सोपं रूप सुद्धा देता येतं। करणीची तुलना करण्यासाठी लहान मोठेपणा त्यांच्यातला ठरवता येतो। करणीस्थ जी संख्या आहेत त्यांची कोटी समान करून करणीस्थ संख्यांवरून आपल्याला त्या करणींचा लहान मोठेपणा ठरवता येतो। त्याचप्रमाणे करणींवर क्रियासुद्धा करता येतात। सजातीय करणींवरच क्रिया करता येतात, त्यांची बेरीज वजाबाकी करता येते, गुणाकार भागाकारसुद्धा करता येतो, तो आपण उदाहरण सोडवताना बघणार आहोत। करणींचे परिमेयीकरण करण्यासाठी आपल्याला परिमेयीकरण गुणक शोधून त्या करणीला गुणावं लागतं आणि त्यानंतर ती जी करणी येते त्याचा परिमेयीकरण गुणक शोधून गुणाकार केल्यानंतर आपल्याला त्या करणीचं परिमेयीकरण करता येतं।
अशा पद्धतीने या ज्या संकल्पना आहेत त्या उदाहरण संग्रह सराव संच 2.3 मध्ये आपल्याला वापरावयाच्या आहेत. सराव संच 2.3 मध्ये पहिला प्रश्न आहे बघा. काय हा पहिला प्रश्न? तर पुढील करणींच्या कोटी सांगा. मी तुम्हाला सांगितलं की ही जी करणीस्थ संख्या आपण या पद्धतीने लिहितो nth रूट a, यामध्ये n ला म्हणजे या करणी चिन्हाच्या आतमध्ये या बाजूला जी संख्या असते तिला कोटी असं म्हणतात. म्हणजे पहिलं जे गणित आहे आपलं घनमुळात 7 या ठिकाणी या चिन्हाच्या आत मूळ त्याचं तिसरं आहे, त्यामुळे या करणीची कोटी 3 आहे. दुसरी करणी दिलेली आहेत 5 वर्गमुळात 12. आता हे 5 बाजूला लिहिले आहेत. या ठिकाणी या चिन्हाचा अर्थ होतं या ठिकाणी 5 हे गुणाकाराच्या स्वरूपात आहेत. 5 गुणिला करणी चिन्हात किंवा वर्गमुळात 12. या ठिकाणी वर्गमुळात 12 म्हणजे इथला जो अंक आहे तो आपण 2 लिहत नाही, त्यामुळे या ठिकाणी या करणीची कोटी इथे 2 गृहीत धरायचा असतो आणि कोटी 2 लिहायची असते आणि म्हणून या करणीची कोटी 2 आहे. तिसरं उदाहरण 100चे चौथे मूळ सांगा. या करणीची कोटी या ठिकाणी किती दिसत आहेत तुम्हाला? 4, म्हणून या करणीची कोटी 4 आहे. चौथ्या उदाहरणात वर्गमुळात 39 या करणीची कोटी किती येईल? बरोबर 2 आहे. पाचव्या उदाहरणात घनमुळात 18 किती येईल कोटी? 3, कारण घनमूळ आहे म्हणून या करणीची कोटी 3 आहे. अशा पद्धतीने तुम्हाला पहिल्या प्रश्नामध्ये करणीची कोटी लिहायची आहे. आता प्रश्न 2 मध्ये पुढीलपैकी कोणत्या संख्या कोटी आहेत ते तुम्हाला ठरवायचं आहे. करणी आहेत ते ठरवा. यामध्ये पहिलं उदाहरण आहे घनमुळात 51. आपल्या व्याख्येमध्ये ज्या ज्या अटी दिलेल्या आहेत त्या या ठिकाणी पूर्ण होत असतील तर ती करणी आहे आणि नसतील होत तर ती करणी नाही असं आपण म्हणू शकतो. तर या ठिकाणी व्याख्येमध्ये तुम्ही बघितलं की या ठिकाणी n ही एकापेक्षा मोठी संख्या पाहिजे. बघा 3 ही एकापेक्षा मोठी आहे. a ही धनपरिमेय संख्या पाहिजे. 51 ही धनपरिमेय संख्या आहे आणि घनमुळात 51 ही अपरिमेय संख्या पाहिजे. 51चं घनमूळ आपण काढू शकत नाही आणि म्हणून तीनही अटी या ठिकाणी पूर्ण होत असल्यामुळे ही करणी आहे असं आपण लिहू शकतो. दुसरं उदाहरण 16चे चौथे मूळ. या ठिकाणी 16 ही संख्या आपण या पद्धतीने लिहू शकतो. 2चे चौथा घात. चौथा घात आणि चौथे मूळ या ठिकाणी सारखी संख्या असल्यामुळे याचं उत्तर 2 असं येईल. आणि 2 ही परिमेय संख्या आहे, पण आपल्याला व्याख्येमध्ये ही अपरिमेय संख्या लागते. या ठिकाणी 2 आपल्याला परिमेय संख्या मिळाली आणि म्हणून हे करणीचं उदाहरण नाही. म्हणजे 16चे चौथे मूळ ही करणी नाही, म्हणून ही करणी नाही असं आपलं उत्तर असेल.
तिसऱ्या उदाहरणात एक्क्याऐंशीचे 5वे मूळ. आता 81चं 5वं मूळ म्हणजे आपण ही 81 ही जी संख्या आहे आणि 5 ही संख्या 5n ही एकापेक्षा मोठी संख्या आहे. 81 ही धनपरिमेय संख्या आहे आणि 81चं 5वं मूळ आपल्याला या स्वरूपामध्ये जसं आपण इथे लिहिलं 2चा चौथा घात तशा स्वरूपामध्ये आपल्याला 81 लिहिता येत नाही. म्हणजेच ही जी संख्या पूर्ण आहे ही अपरिमेय संख्या आहे आणि म्हणून हे जे उदाहरण आहे ही करणी आहे. सर्व अटी त्या ठिकाणी पूर्ण होत असल्यामुळे ही करणी आहे. चौथं उदाहरण वर्गमुळात 256. आपल्याला माहिती आहे 256चं वर्गमूळ हे 16 आहे आणि 16 ही कशी झाली परिमेय संख्या झाली आणि म्हणून ही वर्गमुळात 256 म्हणजे 16 ही अपरिमेय संख्या येत नाही आणि म्हणून ही अट या ठिकाणी पूर्ण होत नाही आणि म्हणून ही करणी नाही. अशा पद्धतीने करणी आहे किंवा नाही हे आपण व्याख्येवरून ठरवू शकतो. पुढच्या उदाहरणात घनमुळात 64 आणि घनमुळात 22/7 या 2 उदाहरणांच्या बाबतीत तुम्ही व्याख्येतल्या अटी लागू करून करणी आहे किंवा नाही हे ठरवायचं आहे.